नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतेच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज लेक्चर नंबर 2 आपण बघत आहोत। लेसन आहे आपला बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट। कालच्या लेसन्स मध्ये आपण बँक्सशी रिलेटेड असणारे बेसिक इन्फॉर्मेशन होती ती बघितलेली आहे। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 40। जर तुम्हाला क्लास 7 चे बाकीचेही लेसन्स बघायचे असतील किंवा ह्याच्या पहिलं जे लेक्चर झालेलं आहे आपलं तेही बघायचं असेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग स्टार्ट करू आजचा प्रॅक्टिस सेट 40। ठीक आहे, क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये कारण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत। आपण डायरेक्टली बुक्स मधले क्वेश्चन्स या ठिकाणी रीड करणार आहे आणि डायरेक्ट आन्सर या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार आहे। ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय तो या ठिकाणी आपण बघूया। काय सांगितले बघा, फर्स्ट क्वेश्चन, इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड। रिहानाने काय केलेले आहे, स्कूल फंड मध्ये 1500 रुपये जमा केलेले आहेत। ठीक आहे, at 9 PCPA for 2 years, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे त्याला, म्हणजे वर्षाचा जो दर आहे तो दर आहे आपला, इंटरेस्ट रेट आहे 9%। दुसरी गोष्ट, किती वर्षासाठी तिने इन्व्हेस्ट केलेले आहेत तर 2 इयर साठी इन्व्हेस्ट केलेले आहेत। व्हॉट इज द टोटल अमाउंट शी विल गेट, आणि तिला एकूण 2 वर्षानंतर एकूण अमाउंट किती मिळणार हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे, फर्स्ट आपण काय करणार आहे, जे गिव्हन दिलेलं असतं ते राईट करून घेणार आहे। वर्ड प्रॉब्लेमचा बेसिक थिंग्स ही अशी असती की ज्यावेळेला तुम्ही वर्ड प्रॉब्लेम रीड करता त्यावेळेला त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेले जे घटक आहेत ते तुम्हाला फर्स्ट काय करायला लागतात, लिहायला लागतात, जेणेकरून तुम्हाला काय सॉल्व्ह करायचं आहे आणि कशाची किंमत काढायची आहे हे इझिली अंडरस्टँड होतं। ठीक आहे, तर मग बघा फर्स्ट काय सांगितलेलं, लेट प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे पी जे तिनं फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत ते किती केलेले आहेत बघा, तर 1500 रुपीज। ठीक आहे, त्याच्यानंतर ऍट स्कूल किती रेट ऑफ इंटरेस्ट दिलेले आहे, त्यांनी किती दिलेले आहे बघा, 9 PCPA। ओके, नंतर सांगितलेले 2 इयर्स साठी, म्हणजे आपला जो टाइम पिरियड आहे तो किती दिलेला आहे आपल्याला, 2 इयर्स दिलेला आहे। अँड व्हॉट विल बी द टोटल अमाउंट शी विल गेट, म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय बघा या ठिकाणी, टू फाइंड अमाउंट म्हणजेच ए या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचं आहे। ठीक आहे, अमाउंट फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आधी, तर इंटरेस्ट काढून घ्यावा लागेल, आणि इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा, I इज इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा I तसंच राहणार आहे, P ची व्हॅल्यू किती आहे इथं 1500 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 9 अपॉन 100 ऍक्च्युअली असतं हे, म्हणजे 9%, म्हणजे 100ला 9% असा तो इंटरेस्ट असतो। लिहिताना फॉर्म्युला तुम्ही PRT इतका लिहिला तरीही चालतो, का तर आर म्हणजे आर ची जी व्हॅल्यू असते ती काय असते, पर्सेंट मध्ये असते, म्हणजे इथं जी दिलेली व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, 9% इतकी असणार आहे वर्षासाठी, बरोबर आहे। त्यामुळे इथं काय झालंय बघा, 1500 इंटू 9 इंटू टी, टी ची व्हॅल्यू किती इथं 2, बरोबर आहे। आता हे सगळं दिलेलं आहे आपल्याला, आता सॉल्व्ह कसं करायचं, जर तुम्हाला आडवा भागाकार येत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा वरती 0 0 होते, 0 0 गेट कॅन्सल झालेले आहेत, बरोबर आहे। आता इथे बघा 15 2 जा किती होतात तर 30, आणि 30 इंटू 9 म्हणजे किती झाले बघा, 9 3 जा 27, आणि हा 1 मोर 0, म्हणजे इंटरेस्ट किती आलेला आहे आपल्याला तर 270 इतका इंटरेस्ट आलेला आहे। आणि अमाऊंट जो आहे, अमाऊंट म्हणजेच काय असतं तर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे आपण जेवढी रक्कम भरलेली आहे ती आणि त्याच्यावर मिळणारा इंटरेस्ट हे दोन्ही एकत्र केलं तर आपल्याला काय होतं तर टोटल अमाऊंट मिळतो, बरोबर आहे। म्हणजे प्रिन्सिपल किती होता आपला 1500 प्लस इंटरेस्ट किती होता आपला 270 होता, म्हणजे या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं बघा, 0 7 इथं आले 7 आणि इथं 1, म्हणजे अमाऊंट ही काय असणार आहे आपली तर 1770। ओके, म्हणजे पुढे क्वेश्चन काय होता आपला, व्हॉट इज द टोटल अमाउंट शी विल गेट, टोटल अमाउंट
शी गेट किती मिळाली अमाऊंट तिला, तर 1770 म्हणजे 1770 रुपीज इतकी अमाऊंट तिला काय झालेली आहे, मिळालेली आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आता बघणार आहोत. काय दिलेलं आहे बघा. जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank. आता त्यांनी जेठालाल जे आहे त्यांनी काय घेतलेलं आहे, तर 2,50,000 रुपीज इतकं लोन घेतलेलं आहे. म्हणजे इथे काय दिलेलं आहे आपल्याला, प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे. किती दिलेली आहे बघा, 2,50,000 दिलेले आहेत. बरोबर. पुढे काय सांगितलेलं आहे, फ्रॉम अ बँक ऍट 10 PCPA. बरोबर. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेलं आहे आपल्याला, तर 10 PCPA. बरोबर. पुढे काय सांगितलेलं आहे, फॉर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षांसाठी, म्हणजे टाइम पिरियड पण दिलेला आहे आपल्याला 5 इयर्स. ओके. आता पुढे बघा क्वेश्चन, व्हॉट इज इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इंटरेस्ट म्हणजे वर्षाला ते किती इंटरेस्ट पे करतात हे काढायचं आहे, म्हणजे आय फाइंड करायचं आपल्याला या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक, आणि टोटल अमाऊंट किती त्यांना रिटर्न करावी लागेल बँकेला हेही आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके. आता बघा फर्स्ट, आता आय इज इक्वल्स टू काय असणार आहे या ठिकाणी, आय इज इक्वल्स टू पी इंटू आर इंटू टी अपॉन काय असतं, 100 असतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट किती दिलेली आहे बघा, तर 2,50,000 इतकी दिलेली आहे. त्याच्यानंतर आर म्हणजे रेट किती दिलेला आहे आपला, तर 10 दिलेला आहे. आणि टाइम पिरियड जो आहे तो किती दिलेला आहे या ठिकाणी, 5 दिलेला आहे. बरोबर आहे, अपॉन 100. आता ज्या वेळेला वरती आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये झिरोज असतात त्यावेळेला ते गेट कॅन्सल होतात. पण कधी, ज्या वेळेला वरच्या नंबर्स मध्ये किंवा खालच्या नंबर्स मध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन असतील, तर जर इथं ऍडिशन सबट्रॅक्शनचे साईन असतील तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे झिरोज कॅन्सल होत नाहीत. त्यासाठी आपल्याला प्रत्येकाचा सेपरेट डिनॉमिनेटर त्या ठिकाणी घ्यावा लागतो. ठीक आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहेत त्यामुळे इथे बघा 2 झिरो आणि इथल्या खालच्या 2 झिरोज गेट कॅन्सल झालेले आहेत. राहिलेले टर्म्स कुठले आहेत आपले, 2,500 इंटू 10 5 किती झाले, इथं 50 झाले. आता या ठिकाणी बघा 25 5 म्हणजे 25 5 125 होतात. बरोबर आहे. आणि पुढचे 2 झिरोज आणि इथले 1 झिरो म्हणजे टोटल झिरोज किती आहेत या ठिकाणी, तर 3 झिरोज आहेत. म्हणजे 1,25,000 हा काय झालेला आहे, त्यांचा इंटरेस्ट झालेला आहे. आणि आता टोटल अमाऊंट जी आहे ती आपल्याला काढायची आहे. तर टोटल अमाऊंट जी असणार आहे ती काय असणार आहे या ठिकाणी बघा, अमाऊंट इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, तर आपले प्रिन्सिपल पी प्लस इंटरेस्ट घेतो आपण. प्रिन्सिपल किती दिलेला आहे आपल्याला, 2,50,000 दिलेला आहे, प्लस जो आपला इंटरेस्ट आलेला आहे तो आहे 1,25,000 म्हणजे इथं आले 1,25,000. ठीक आहे. ऍडिशन केली 0 0 0, 5 प्लस 0 5 आले, 2 प्लस 5 7 आले, 1 प्लस 2 3 आले म्हणजे 3,75,000 हा काय झालेला आहे, तर टोटल अमाऊंट त्यांना पे करावी लागणार आहे. काय दिलेलं आहे लास्ट क्वेश्चन बघा, द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. म्हणजे इथे येणार आहे आपले 3,75,000 रुपीज काय असणार आहे, द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. बँक. ओके. हा होता आपला सेकंड वन क्वेश्चन. म्हणजेच काय आले बघा, 3,75,000 रुपीज ही रिटर्न्स टू द बँक ही आपली आहे अमाऊंट. नेक्स्ट वन क्वेश्चन बघतोय जो आहे आपला थर्ड वन क्वेश्चन या ठिकाणी, तो आता बघणार आहे आपण. क्वेश्चन रीड करूया फर्स्ट. श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज. डिपॉझिटेड म्हणजे आपली काय झाली, प्रिन्सिपल अमाऊंट झाली. किती दिलेली आहे, 85,000. ओके. नेक्स्ट बघा, रुपीज फॉर 2.5 इयर्स. 2.5 इयर्स म्हणजे काय असलं, टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, 2.5 इयर्स. म्हणजेच बघा 2.5 हाफ म्हणजेच काय असतं, तर 0.5 असतं. म्हणजेच या ठिकाणी काय झालं आपल्याला 2.5 झालेलं आहे. किंवा याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा, 2 2 जा 4, 4 प्लस 1 5/2. या दोन्ही पैकी कोणतीही नंबर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचा आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आपल्याला ऍट रेट. रेट किती दिलेला आहे, तर 7 PCPA. ठीक आहे.
in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त इंटरेस्ट फाइंड करायचा आहे, जो त्यांनी टोटल जी अमाउंट आहे प्रिन्सिपल अमाउंट 2.5 इयर साठी घेतली होती त्याच्यावरती किती इंटरेस्ट होईल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी बघा इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, P इंटू आर इंटू टी अपॉन 100. ओके, आता प्रिन्सिपल अमाउंट किती होती बघा या ठिकाणी, तर 85,000 इंटू आर रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी तुम्ही 2.5 पण घेऊ शकता किंवा मग 5/2 घेतलं. जर 2.5 घेतलं तर तुम्हाला डेसिमल पॉईंटची मल्टिप्लिकेशन कशी करायची हे जर जमत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण 5/2.5 घेऊया फर्स्ट आणि त्याच्यानंतर 5/2 घेऊन पण तुम्हाला सोडवून दाखवते त्या पद्धतीने कसं सोडवायचं. रेट किती आपला 7 अपॉन काय असणार आहे या ठिकाणी 100. ठीक आहे, मग अशी सांगितलं ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन असतात त्यावेळेला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या झिरोज काय होऊ शकतात, कॅन्सल होतात. आता राहिलेले नंबर्स काय आहेत बघा आपले, तर 850 इंटू 2.5 इंटू 7. आता या ठिकाणी ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार आहे त्याला मल्टिप्लाय बाय 7 करणार आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 85 इंटू 25 केले तर इथं बघा किती होतात, 5 जा 25 2 आले, 5 8 जा किती होतात तर 40 40 प्लस 2 42 0 आला, 5 2 जा 10 कॅरी ओव्हर 8 2 जा 16 प्लस 1 17. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन केली 5 2 7 आणि 4 किती आले 11 आणि इथं आले 2 म्हणजे 2 1 2 5 आले, पण 1 डिजिट पॉईंट होता त्यामुळे पॉईंट काय आला या ठिकाणी आलेला आहे आपला. अजून आपल्याला मल्टिप्लाय बाय 7 करायचे आहे त्यामुळे 7 नी मल्टिप्लाय केले तर 7 5 जा किती होतं तर 35 झाले, 7 2 जा किती झाले तर 14 14 प्लस 3 म्हणजे 17 झाले, कॅरी ओव्हर 7 1 जा 7 प्लस 1 8 आणि 7 2 जा 14 आले. आता या ठिकाणी बघा 850 चा एक 0 होता तो या ठिकाणी दिला आणि 1 डिजिट नंतर 0 दिला तर या ठिकाणी आपल्याला 14875 हे आन्सर मिळेल. म्हणजे जो टोटल इंटरेस्ट भरावा लागणार आहे तो इंटरेस्ट काय असणार आहे आपला 14,875 असणार आहे. आता तेच जर आपण 5/2 घेतलं तर या ठिकाणी बघा P इंटू आर इंटू टी असणार आहे आणि अपॉन 100. ठीक आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली तर 85,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आपला तर 5/2 आहे, या ठिकाणी 5 घेतला आणि अपॉन मध्ये 100 इंटू 2 घेतले, बरोबर आहे. आता रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आपला तर 7 आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 7 केली. ओके, या ठिकाणी बघा 0 0 गेट कॅन्सल झाले आणि आता ह्या 2 नी नंबरला कोणत्या नंबरला डिवाइड होतो त्या नंबरला डिवाइड करा. जर डिवाइड केलं तर 2 4 जा 8. ठीक आहे, 2 2 जा 4 1 राहिले, 2 5 जा 10 म्हणजे 425 इंटू 5 7 जा 35 राहिले. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय येईल बघा 5 5 जा 25 5 2 जा 10 10 प्लस 2 12 कॅरी ओव्हर 5 4 जा 20 प्लस 1 21 0 दिला 5 3 जा 15 कॅरी ओव्हर 3 2 जा 6 प्लस 1 7 आले आणि 3 4 जा 12 5 7 8 4 1 म्हणजे 14,875 14,875. यातला कुठली मेथड तुम्हाला सोपी वाटते ती लिहून घ्या आणि मला कमेंट पण करून सांगा. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. तुम्ही पण बुक्स रेफर करा माझ्या बरोबर जेणेकरून मी ज्या वेळेला क्वेश्चन रीड करत असेल त्यावेळेला तुम्हालाही क्वेश्चन अंडरस्टँड होतील. ठीक आहे, ऍट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी बघा ऍट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणलेलं आहे. द इंटरेस्ट आफ्टर 4 इयर्स म्हणजे टाइम पिरियड आपल्याला दिलेला आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा टाइम पिरियड काय दिलेलं आहे 4 इयर्स इतका दिलेला आहे. ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 म्हणजे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली तर 5,000 आहे. ठीक आहे, इंटरेस्ट किती दिला आहे 5,000 वरती तर 1,200 इतका इंटरेस्ट दिलेला आहे. आणि पुढे आपल्याला क्वेश्चन काय विचारले बघा व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ऍट द सेम रेट ऑफ द इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. ओके, म्हणजे दोन क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय बघा तर रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा काय करणार आहे आपण तर I इज इक्वल्स टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. ओके,
तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला रिपेअर करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, रेट ऑफ इंटरेस्टचा फॉर्म्युला पाहिजे. त्यामुळे काय होईल, हा जो 100 आहे तो या ठिकाणी काय होईल बघा, मल्टिप्लाइडला जाईल. किंवा तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि त्याच्यानंतर केले तरीही चालेल. आता या ठिकाणी बघा, रेट ऑफ इंटरेस्ट इकडेच राहिला, हा आय होता, फक्त साईड चेंज केलेले. हा आय या ठिकाणी होता, हा रेट इकडे घेतला. 100 हा डिवाइड मध्ये होता, या ठिकाणी आल्यानंतर मल्टिप्लाइडला गेला. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, पी आणि टी जे होते ते काय होते, मल्टिप्लाइडला होते. ते आल्यानंतर काय जाणार आहेत, म्हणजे न्यूमरेटरला होते, ते इकडे आल्यानंतर काय जाणार आहेत, डिवाइड मध्ये जाणार आहेत. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, आयची व्हॅल्यू किती होती, तर 1200 इंटू 100 अपॉन प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे आपली इथं 5000 इंटू टाइम पिरियड किती आहे आपला 4 इयर्स. ओके. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, आडवा भागाकार पद्धत. अजूनही तुम्हाला जमत नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, झिरोज फर्स्ट काय करायचे, कॅन्सल करायचे. म्हणजे इथले 2 झिरोज कॅन्सल झाले आणि इथं जो 10चा होता आणि इथला 50चा एक होता तोही काय झालं, कॅन्सल झालेले आहेत. म्हणजे वरचे 3 झिरोज आणि खालचे 3 झिरोज काय झाले, या ठिकाणी कॅन्सल झाले. आता राहिलेल्या ज्या टर्म आहेत त्या काय आहेत बघा या ठिकाणी, तर 12 इंटू 10 अपॉन 5 इंटू 4. आडवा भागाकार आहे त्यामुळे डायरेक्टली आपण खालच्या नंबरनी वरच्या नंबरला डिवाइड करू शकतो जर टेबलमध्ये असतील तर. आता या ठिकाणी 5 जर बघितला तर 5 ने 12 ला डिवाइड होतं का, किंवा 5च्या टेबलमध्ये 12 आहे का, तर नाही. पण 5च्या टेबलमध्ये 10 आहे का, तर आहे. म्हणून 5 1 जा 5 2 जा. 4च्या टेबलमध्ये 12 आहे का, तर आहे. किती जा 4 3 जा. बरोबर आहे. राहिलेले नंबर काय आहेत आपले 3 इंटू 2 म्हणजे 3 2 जा किती आले 6 PCPA. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला किती आलेलं आहे 6 PCPA आलेला आहे. बट अजून आपल्याला एक्झाम्पल संपलेलं आहे का, नाही. आता काय सांगितलेलं आहे बघा, दुसरी प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे. किती दिलेली आहे या ठिकाणी, तर 15,000 दिलेले आहेत. ओके. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट जो याचा आहे तोच या ठिकाणी असणार आहे आपला, आणि टाइम पिरियड जो आहे तो पण तोच दिलेला आहे ऍट द सेम टाइम पिरियड, म्हणजे टी इज इक्वल्स टू ऑल्सो 4 इयर्स. ओके. आता या ठिकाणी बघा, इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला. 15,000 ला किती इंटरेस्ट भरावा लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यामुळे इथं काय आले आपले, तर 15,000 इंटू 6 इंटू 4 अपॉन 100. ठीक आहे. 0 0 गेट कॅन्सल झाले. आता या ठिकाणी बघा, 15 4 जा किती होतात, तर 60 होतात आणि हा एक 0 आहे आणि इथं 6 6 6 जा किती झाले 36. म्हणजे मी थोडेसे सोप्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो किती भरावा लागणार आहे आपल्याला, तर 3600 रुपीज इतका इंटरेस्ट ज्याला प्रिन्सिपल अमाऊंट 15,000 ला भरावा लागणार आहे. ओके. फिफ्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी आता बघणार आहे. फिफ्थ वन क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा, इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 रुपीज इन अ बँक. म्हणजे पी दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे 1,50,000 इतका दिलेला आहे. इन अ बँक ऍट PCPA किती बघा, रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेलं आहे 10 PCPA दिलेलं आहे. बरोबर. फॉर 2 इयर्स म्हणजे टाइम पिरियड पण दिलेलं आहे आपल्या 2 इयर्स. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आणि त्याला जे टोटल अमाऊंट आहे ती किती मिळणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर इंटरेस्ट फाइंड करून घ्यावं लागेल. का, तर टोटल अमाऊंट म्हणजे काय असतं, तर आपली प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजेच या ठिकाणी बघा काय असणार आहे, लेट I इज इक्वल्स टू P इंटू R इंटू T अपॉन 100. ठीक आहे. आय काढायचंय आपल्याला, इज इक्वल्स टू पी किती आहे आपला 1,50,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आपला 10 इंटू टाइम पिरियड किती आहे आपला 2 अपॉन 100. आता वरचे जे झिरोज होते खालचे 2 झिरोज काय झाले या ठिकाणी गेट कॅन्सल झाले. बरोबर आहे. आता 15 2 जा किती होतात, तर 30 होतात आणि झिरोज बघा 1 2 आणि 10 1 जा 10च असतं, त्यामुळे इथला एक 0 म्हणजे 30,000 हा आपला काय झालेला आहे इंटरेस्ट झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, ही विल गेट फ्रॉम द बँक द टोटल अमाऊंट he will get from bank.
किती टोटल अमाऊंट असणार आहे त्यांची, तर अमाऊंट इज इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असतो. प्रिन्सिपल किती आहे बघा, तर 1,50,000 इतका प्रिन्सिपल आहे आणि इंटरेस्ट किती आलेला आहे आपला, तर 30,000 आलेला आहे. त्यामुळे इथे आले 30,000. ठीक आहे. ऍडिशन केली 0 0 0, हा पण 0 आला, 5 + 3 8 आले आणि हे 1 म्हणजे 1,80,000 ही एवढी अमाऊंट त्यांना काय करायला लागेल, पे करावी लागेल. हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. तोपर्यंत आपण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा. आणखी एक, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू.